हाय, मी पूनम. आज बनवूया आपण गोड तिखट आंबट लोणचं. खूप वर्षभर टिकणारी साधी सिंपल टिप्स सांगितले, फॉलो करा. छोटे छोटे गोष्टी फॉलो केल्यानंतर अजिबात वर्षभर टिकणार लोणचं, खराब अजिबात होणार नाही. तुम्ही पाहू शकता त्याचं कलर टेक्स्चर किती मस्त आले. चला आपण घेऊया गुळा आणि तिखट मस्त चमचमीत गुळांब्याची रेसिपीने लोणचं बनवूया. चला, मी पाहू शकता 3 आंबे घेतले, खळा धुवून घेतले. धुवून घेतल्यानंतर असं तुम्हाला छोटे मोठे आकार केवढे आकार पाहिजे त्या आकारामुळे तुम्ही कापून घेऊ शकता. त्याच्या आतले पूर्णपणे बघायचं, त्याच्या आत वगैरे काय आहे का. घाणे ताटात काढून घेतले, तुम्ही पाहू शकता. असं छोटे छोटे मी आकारामध्ये कापून घेतले. तुम्हाला मोठे आवडत असले तुम्ही मोठे पण कट करून घेतला तर चालतंय. मी छोटंसं भांडं घेतले. जात एक लाईक आणि एक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. त्याच्यामध्ये आपण सगळ्या फोडी घालून घेऊया. फोडी घालून घेतल्यानंतर मी सांगतेच तुम्हाला काय करायचे. चला, आज आपण बनवूया चमचमीत गूळ आणि तिखट आणि कैरीचं लोणचं. गोड आंबट चमचमीत. मीठ हळद घालून घ्यायचं. हे पूर्णपणे असं पातेल्यात घालून एक 5 मिनिट ढवळून घ्यायचं आणि तसंच ठेवायचं. साईडला आपण साहित्य घेऊया. मोहरी छोटी वाटी अर्धी घेतले. जिरं 1 चमचा घेतले. मेथ्या 1 चमचा घेतले आणि एक दालचिनीचा खडा घेतले आणि अर्धा चमचा बडीशेप घेतले. मी 3 कैरीचंच लोणचं बनवत आहे म्हणून मी थोडंसं साहित्य घेतलं. तुम्ही वाढवायचं राहील तर पण सामग्री वाढवू शकता. केवढं साहित्य त्या प्रमाणामुळे घ्यायचं, मग त्यानं चवीला अप्रतिम होते. न तेल घालता नुसतं बारीक गॅसवर परतून घ्यायचं. वास छान सुगंध त्याचं सुटतपर्यंत. मग छान त्याचा वास वगैरे सुगंध येताना गॅस बंद करून घ्यायची. याची काळजी घ्या. खूप छान छोटे छोटे गोष्टी तिकडं पूर्णपणे होतं. तुम्ही पाणी सुटले पाहू शकता. इकडं तर मसाले भाजून होतात आपले. ते फोडी मी सगळे काढून घेते. आता काढून घेतल्यामुळे तुम्हाला मी सांगतेच काय करते. काढून घेते पूर्णपणे. अजिबात हात वगैरे घालायचा नाही. भातवाडी किंवा चमचा कशाने तर घेऊनच काढायचं. मी एका ताटात काढून घेत आहे. पूर्णपणे 2-3 तासानंतर पाहू शकता तुम्ही हळद आणि मीठ पूर्णपणे वेगळं झालं आहे. भरपूर त्याचं पाणी सुटल्यानंतर छान आपलं मीठ आणि हळद छान मुरलं गेलं आहे. सगळ्या मी फोडी काढून घेत आहे साईडला. फोडी पूर्णपणे ताटात एक एक करून सगळं काढत आहे. पाहू शकता मी अजिबात हात वगैरे लावले नाही, नाहीतर लोणचं वर्ष व्हायच्या अगोदरच खराब होतं. का बरं? हे छोटे छोटे टिप्स फॉलो करा. अजिबात लोणच्याला हात वगैरे लावायचा नाही. लावलं तर लोणचं पण आपण केल्यानंतर चमच्याने 1 चमचाच करून घ्यायचं. हे पाणी फेकून द्या तुम्ही. आता ही पूर्णपणे फोडी मी काय करते तुम्हाला सांगते. चला, माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत मला सांगायला विसरू नका. असेच न्यू व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की मला फॉलो करा. पूनम किचन ब्लॉगला नक्की सपोर्ट करा. पूर्णपणे फोडी मी काढून घेतले पाहू शकता तुम्ही. आता 2-3 तासासाठी पंख्याच्या हवेखाली ठेवून घेते. गूळ घेतले. तुम्हाला प्रमाण सांगते. 3 कैऱ्या घेतले. त्याच्यासाठी त्याची पूर्णपणे पावडर करून घेतले. रवाळ, लय बारीक पण नाही लय मोठड पण नाही, रवाळ करून घेतले. आता त्याच ह्याच्यामध्ये 2 तासानंतर पाहू शकता तुम्ही पूर्णपणे फोडी आपले सुकलं गेलेत. होईल थोडी शक्यता सुकवून घ्यायचं. आता पूर्ण आपण वाटण घेतलेली धने हे जे सगळे घालून घ्यायचं. लाल मसाला घालून घ्यायचं. लाल मसाला घातल्यामुळं तिखट आंबट गोड मस्त लागतं. मीठ चवीप्रमाणे घालायचं. आपण मीठ अगोदर घातलेलंच आहे, लक्षात ठेवा. न हात लावता पूर्णपणे मिक्स करून घेत आहे मी. आता मिक्स झाले. चला, आता आपण गूळ घालून घेऊया. ते सांगत होते प्रमाण 3 कैऱ्या आहेत तर मी अर्धा किलोच्या वरी गूळ घेतले. कमसे कम 3 कैऱ्या मोठ्या होत्या. 1.25 किलोच्या तर होते असते कैऱ्या. मी वजन काय वगैरे केलं नाही. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घातलं तर पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चला, आता आपण हे पूर्णपणे तेल ओतून घेते. कडवलेलं मी मिक्स करून घेत आहे.
मिक्स करून घ्यायचं. एक 10-15 मिनटं लागेल. पूर्णपणे सगळे प्रत्येक फोडीला गूळ मसाला आपण वाटून घेतलेला गूळ घातलेलं पूर्णपणे लागेल ह्याची काळजी घेऊनच पूर्णपणे मिक्स करून घेत आहे. 1-2 तासानंतर तुम्ही पाहू शकता गूळ छान मुरलं गेलं का नाही, कसं दिसत आहे तर्रीदार मस्त खाऊ वाटायला का नाही. मस्त होतं. तुम्ही नक्की बनवा. गूळ आणि कैरीचं लोणचं मस्त होतं. चमचमी आंबट तिखट लागतं आणि चवीला पण वर्षभर टिकतं. मस्त होतं. तुम्ही असं बनवा. चला आता भरून घ्या काचेच्या भरणीमध्ये. त्याला पाहू शकता तर्री कलर किती मस्त टेक्स्चर वगैरे दिसत आहे. चला आता मी सगळं लोणचं भरून घेते. ह्याच्यात बशील तेवढं घालते, बाकीचं दुसऱ्या भरणीमध्ये घालून ठेवते. वर्षभर खाण्यासाठी होतं. मी तुम्हाला पुढच्या वर्षी ह्याचं दाखवतेच. नवीन व्हिडिओ करताना हे लोणचं राहिलं तर शिल्लक दाखवते, नसलं तर संपलं. एवढं मस्त होतं. मुलं तर आवडीनं भरपूर खातील. छोटे मुलं राहणार आहेत तर आंबट तिखट राहिल्यामुळं तर मुलं कुठं ठेवणार आहेत. सगळं संपवून टाकतील. आजचं कसं वाटलं मला सांगायला विसरू नका. गूळ आणि कैरीचं लोणचं मस्त वर्षभर टिकण्याचं साधी सिंपल टिप्स सांगितले ते फॉलो करा. जात मंडळ एकच काम करा, मला जात एक लाईक, एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवले, एक सबस्क्राईब आणि शेअर तर करायलाच पाहिजे का नाही. बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे ह्याच्या पुढे तुम्हाला व्हिडिओ येईल.